लाडक्या बहिणींनो खुशखबर खुशखबर खुशखबर। लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे बघा। तुम्हाला नुकताच आता ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आले। लाडक्या बहिणींनो तुम्हाला 1500 रुपये आले ना आता ऑगस्ट महिन्याचे। हो, सर्व लाडक्या बहिणींना आले 1500 रुपये। आणि बघा ज्या ज्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आलेले आहेत ना, त्याच लाडक्या बहिणींना आता सप्टेंबरचा हप्ता येणे सुरू झाला। हो, आज सप्टेंबरचा हप्ता सुरू झाला। आणि बघा लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला भरपूर दिवसापासून सांगत होतो की तुम्हाला 2100 रुपये मिळतील, 2100 रुपये मिळतील। अखेर सप्टेंबरचा हप्ता आला आणि तो 2100 रुपये आलेला आहे। हो, भरपूर जिल्ह्यात पैसे आले। तर कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये आले त्याचं प्रूफ मी तुम्हाला दाखवतो। सर्व सत्य माहिती तुम्हाला दाखवतो। अत्यंत महत्त्वाची खुशखबर लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे। 2100 रुपये बहिणींनो, 2100 रुपये आलेले आहेत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये। सप्टेंबरचा हप्ता जमा झालेला आहे 2100 रुपये। हे बघा, तर किती जिल्ह्यात आलेत तर बघा 10 जिल्ह्यात आज पैसे आलेले आहेत। 10 जिल्ह्यात आज पैसे टाकलेले आहेत। तर ते 10 जिल्हे कोणकोणते आहेत ते पण सांगतो। 10 जिल्ह्यात 2100 रुपये आज आलेले आहेत। सप्टेंबरचा हप्ता पण येणे सुरू झाला आणि 2100 रुपये संदर्भात GR पण प्रसिद्ध झालेला आहे आणि अखेर आजपासून सुरुवात झाली। सर्व सांगतो, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। सर्व माहिती मी तुम्हाला सांगतो आता। तर दिवाळीपूर्वीच हा निर्णय घेण्यात आला आणि 2100 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकण्यात येत आहे। हा सर्वात मोठा आनंदाचा निर्णय आहे, मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी। भरपूर दिवसापासून मी तुम्हाला सांगत होतो ना बहिणींनो, तुम्ही आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात तर तुम्हाला माहित असेल, मी तुम्हाला भरपूर दिवसापासून सांगत होतो की तुम्हाला 2100 रुपये मिळतील, पुढे चालून तुम्हाला 2100 रुपये मिळतील असं मी तुम्हाला सांगित होतो। परंतु बघा दिवाळीपूर्वीच शासनाने त्याचं GR काढला आणि 2100 रुपये देणे संदर्भात निर्णय झाला आणि 2100 रुपये सुरुवात पण झाली। 10 जिल्ह्यात पैसे आलेले आहेत आणि 2100 रुपयेचा जो काही हप्ता आहे तो सप्टेंबरचा हप्ता येणे सुरू झाला। हो, सप्टेंबर हा चालू महिन्याचा हप्ता आहे बरं। हा ऑगस्टचे तर तुम्हाला 1500 रुपये मिळाले, हे ऑगस्टचे 1500 रुपये वेगळे आणि आता जे 2100 रुपये मिळत आहे ते सप्टेंबरचे मिळत आहे। तुमच्या खात्यामध्ये पैसे आले का नाही, 2100 रुपये आले का नाही, जरी नाही आले असतील तर व्हिडिओ पूर्ण बघा। ज्यांच्या खात्यामध्ये 2100 रुपये आले नाहीत त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती, त्यांच्या खात्यामध्ये 2100 रुपये कोणत्या तारखेला जमा होणार आहेत ते पण सांगतो, कारण आजपासून सुरुवात झालेली आहे। आज 10 जिल्ह्यात पैसे येणे सुरू झालेले आहेत, त्यापैकी 8 जिल्ह्यात येऊन गेले, 2 जिल्हे बाकी आहेत। तर ते 10 जिल्हे कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या जिल्ह्यात पण पैसे येणार आहेत, जे बाकीचे उरलेले जिल्हे आहेत त्यामध्ये पण पैसे मिळणार आहेत। सर्व प्रूफ दाखवतो, सर्व माहिती दाखवतो तुम्हाला, काहीच टेन्शन घेऊ नका। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। आज आपण या व्हिडिओमध्ये टॉप बातम्या आपण बघणार आहोत, कामाच्या बातम्या, टॉप बातम्या पण आपण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। तसेच PM किसान योजनेचा जो हप्ता आहे, PM किसान योजनेचा हप्ता, PM किसानचा हप्ता पण सुरू 2000 रुपये, जो आता पुढील हप्ता आहे तो 2000 रुपये सुरू, तो देखील लवकरात लवकर दिला जात आहे, त्याबद्दल पण माहिती आलेली आहे। PM किसान हप्त्याबद्दल पण माहिती आहे आणि PM किसानचे 2000 रुपये शेतकरी भावांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, त्याविषयी पण माहिती सांगतो। आणि लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता पण सुरू झाला 2100 रुपये, त्याबद्दल पण सांगतो, सर्व माहिती सांगतो। अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, माझ्या सर्व माता बहिणी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। माझं फक्त एकच म्हणणं आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, कारण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही तर मग तुम्हाला काहीच समजत नाही। जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघाल तरच तुम्हाला सर्व माहिती समजेल, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। बघा आता पुढे माहिती। चला लाडक्या बहिणींनो, आता पुढे बघा, अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी माझ्या माता बहिणींसाठी। 2100 रुपये खात्यामध्ये जमा झालेले आहेत। कुठे कुठे 2100 रुपये आले चला सांगतो डायरेक्टली, सर्व माहिती आलेली आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आले ते पण सांगतो आणि कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले ते पण सांगतो। अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, व्हिडिओ पूर्ण बघा। हे बघा, जेव्हा पण
पैसे येतात तेव्हा तुम्हाला SMS येतो, बरोबर. आता लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला ऑगस्टचा हप्ता मिळाला, बरोबर. ऑगस्टचे तर 1500 रुपयेच तुम्हाला आलेले आहेत. ते 1500 रुपये तुम्हाला जरी आले असतील ना लाडक्या बहिणींनो, तरच तुम्हाला हे 2100 रुपये मिळतील, बरं. कारण भरपूर बहिणींना ऑगस्टचेच हप्ता आलेला नाही, त्यामुळे ज्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता आलेला नाही त्यांना हे 2100 रुपये मिळणार नाहीत, एवढं लक्षात घ्या. ज्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आलेले आहेत त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहे, 2100 रुपये. आलं लक्षात? तर बघा, आता आपण जाणून घेऊया ते 10 जिल्हे कोणते आहेत आणि कुठे कुठे पैसे आले त्याविषयी माहिती समजून घेऊया. आणि PM किसान योजनेचा 2000 रुपयाचा पण हप्ता सुरू झाला आणि लवकरात लवकर हा हप्ता पण टाकला जात आहे, त्याबद्दल पण माहिती आलेली आहे, ती माहिती पण समजून घेऊया आणि आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या पण आपण समजून घेऊया. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. आता आपण डायरेक्ट मेन मुद्द्यावरती बोलणार आहोत आणि संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत. वरून काय काय माहिती आली, काय काय अपडेट आलेले आहेत, सर्व अपडेट आपण बघूया. तुम्ही आता व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. हे बघा, थोडा मोठा व्हिडिओ असतो आपला, 26-27 मिनिटाचा व्हिडिओ असतो, परंतु या 26-27 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये एवढी माहिती मिळून जाते ना तुम्हाला, एवढी खतरनाक माहिती सांगून देतो, एकदम सर्व माहिती सांगून देतो मी, म्हणजे तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ बघण्याची गरज नाही. सर्व महत्त्वाच्या टॉप बातम्या असो किंवा लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट असो, सर्व माहिती सांगून देतो, म्हणजे तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज राहत नाही. चला बघा आता महत्त्वाची माहिती. चला लाडक्या बहिणींनो, आता बघा संपूर्ण माहिती तुमच्यासाठी आहे, महत्त्वाची माहिती आहे, नीटपणे बघा आता माहिती. हे बघा, एक एक माहिती समजून घ्या नीटपणे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा केले जातात. तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये मिळतात, बरोबर. आता 2100 रुपये संदर्भात पण सांगतो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, टेन्शन घेऊ नका, सर्व माहिती सांगणार आहे मी तुम्हाला. हे बघा, लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबवली आहे. या योजनेत आतापर्यंत 14 हप्ते जमा झाले आहेत, बरोबर. ऑगस्टचा हप्ता पकडून 14 हप्ते तुम्हाला मिळालेले आहेत. मागच्या वर्षी जून महिन्यात ही योजना सुरू झाली होती, दरम्यान ऑगस्ट महिन्यापर्यंतचा लाभ हप्ता जमा झाला आहे. त्यानंतर आता महिला सप्टेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत, सर्वजण सप्टेंबरच्या हप्त्याची वाट बघत आहेत आता. तर लाडकी बहीण योजनेत महिलांना सप्टेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. ऑगस्टचा हप्ता आधीच लांबणीवर गेला, त्यामुळे सप्टेंबरचे 1500 रुपये देखील येण्यास उशीर होणार का असा प्रश्न महिलांना पडलेला आहे. दरम्यान सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या 2 आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यामध्ये पैसा जमा होऊ शकतात. दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ओके, समजलं तुम्हाला लाडक्या बहिणींनो काय माहिती आहे? तर बघा, सप्टेंबरचे 1500 रुपये म्हटलेलं आहे. आता मी तुम्हाला सुरुवातीला एवढं सांगितलं की 2100 रुपये मिळतील, 2100 रुपये मिळतील, त्याबद्दल पण सांगतो, काहीच टेन्शन घेऊ नका, त्याबद्दल पण माहिती आलेली आहे. तुम्ही 2100 रुपये बघून ह्या व्हिडिओवरती क्लिक केलेला आहे, त्याबद्दल पण अपडेट आहे. असं नाही की मी तुम्हाला सुरुवातीला काय सांगत आहे आणि नंतरून काय सांगत आहे, असं नाही. सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे, काहीच काळजी करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा फक्त. हे बघा बहिणींनो, 2100 रुपये संदर्भात अशी अपडेट समोर आलेली आहे. मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी ही माहिती दिलेली आहे की आम्ही योग्य वेळ आल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ. त्यामुळे बघा, जो काही निधी आहे नीटपणे समजून घ्या मी काय सांगत आहे, लक्षपूर्वक काही माहिती कामाची आहे. 2025 ते 26 या वर्षासाठी जो निधी आहे तो 1500 रुपये प्रमाणेच निधी आहे. परंतु योग्य वेळ आल्यावर म्हणजे 26 ते 27 या वर्षात नवीन निधी येणार आहे, नवीन निधी जारी होणार आहे. तर या नवीन निधीमध्ये सांगतात नाही 2100 रुपये सुरू होऊ शकतात, कारण 2100 रुपये संदर्भात मुख्यमंत्री साहेबांनी पण, देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पण बोललं होतं आणि इथे मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी पण बोललेलं आहे. त्यामुळे 2100 रुपये तुम्हाला 2026 जानेवारी महिन्यापासून सुरुवात होऊ शकते बरं, होणार आहे असं नाही सांगत मी, होऊ शकते जरी तसा नवीन निधी जास्त आला तर. ओके, ठीक आहे, पुढे बघा आता महत्त्वाची माहिती. चला
पुढे बघा, अजून महत्त्वाची माहिती आहे, तुम्हाला सर्व सांगतो मी, सिंपल भाषेमध्ये सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. सप्टेंबर महिन्यात ऑगस्टचा हप्ता जमा करण्यात आला आहे, त्यामुळे कदाचित सप्टेंबरचा हप्ता लांबणीवर जाऊ शकतो. कदाचित पुढच्या महिन्यात देखील पैसे जमा केले जाऊ शकतात. मागच्या अनेक महिन्यांपासून महिन्याच्या शेवटच्या 2 आठवड्यात पैसे जमा होतात, त्यामुळे या महिन्यात देखील या दिवशी पैसे येतील अशी अपेक्षा महिलांची आहे. हे बघा, लाडकी बहीण योजना लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. तर या योजनेत अनेक महिलांनी निकष पूर्ण न करता या योजनेचे पैसे लाटल्याचे समोर आले असतानाच आता आणखीन एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 4 लाख महिलांनी बोगस पत्ते देऊन पैसे लाटल्याचे पडताळणीत समोर आले आहे. बघा, भरपूर बहिणींनी चुकीचा पत्ता दिला होता, बोगस पत्ता दिला होता. पडताळणी दरम्यान महिला तिथे उपलब्धच नव्हत्या. तर असं पण हा प्रकार घडलेला आहे लाडकी बहीण योजनेमध्ये. ठीक आहे, चला आता सोप्या भाषेमध्ये सांगतो, काहीच टेन्शन घेऊ नका, सर्व माहिती आहे बहिणींनो. हे बघा, तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता जो आहे ना लाडक्या बहिणींनो, हा सप्टेंबरचा हप्ता 2100 रुपयाचं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. हे 2100 रुपये तुम्हाला आता नाही मिळणार, पुढे चालून मिळणार आहेत. मी तुम्हाला सांगितलं कधी मिळू शकतात त्याबद्दल सांगितलं. आणि 2100 रुपये तुम्हाला 100% मिळतील, परंतु आता सध्या तरी नाही, पुढे चालून काही महिन्यानंतर 2100 रुपयाचा लाभ तुम्हाला 100% सरकार देणार आहे. आता सप्टेंबरचा लाभ तुम्हाला 1500 रुपयेच मिळणार आहेत. आणि सांगितलं जात आहे की सप्टेंबरच्या शेवटच्या 2 आठवड्यामध्ये किंवा सप्टेंबरनंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सप्टेंबरचे 1500 रुपये येऊ शकतात. परंतु माझ्या माहितीनुसार सप्टेंबरच्या एंडिंगपर्यंत 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात लाडक्या बहिणींनो. अजून कोणालाच पैसे आलेले नाहीत. आता जे पैसे आलेले आहेत ते फक्त ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत. ओके, तर ऑगस्ट महिन्याचेच 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. सप्टेंबरचा हप्ता अजून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. सप्टेंबरचा हप्ता जो आहे, सप्टेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होईल, परंतु कधी जमा होईल, सप्टेंबरच्या एंडिंगपर्यंत किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात 1500 रुपये तुम्हाला येणार आहेत. आलं लक्षात? तर ही माहिती समजली. आणि 2100 रुपये कधी मिळणार आहेत त्याबद्दल पण सांगितलं. 2100 रुपये संदर्भात पुढे चालून निर्णय होणार आहे आणि लवकरच लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये दिले जाणार आहेत. बाकीच्या राज्यांमध्ये तर 2500 रुपये मिळत आहे. त्याचप्रमाणे आपल्या राज्यात पण 2100 रुपये सुरू होणार आहे. आपल्या महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जाणार आहेत. आलं लक्षात? ठीक आहे, आता PM किसान योजनेसंदर्भात आणि ताज्या बातम्या बघा. चला आता हे बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुम्हाला सर्व माहिती सांगितली. लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगितलं आणि संपूर्ण एकदम क्लिअर करून दिलं मी तुम्हाला काय काय अपडेट आहेत. ठीक आहे, आता तुम्ही सर्वांनी ना व्हिडिओ कट करू नका. पुढे ताज्या बातम्या बघा, कामाच्या बातम्या बघा, अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहेत तुमच्यासाठी, सर्वांसाठी या महत्त्वाच्या बातम्या आहेत. बघा, पहिलीच बातमी समोर येत आहे, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पहिली बातमी तुम्ही बघू शकता. हे बघा, पहिली बातमी आहे, दिवाळी आधी शेतकऱ्यांना खुशखबर मिळणार. PM किसान योजनेचा हप्ता कधी जमवणार, समोर आले अपडेट. PM किसान योजनेचे 2000 रुपये संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. शेतकरी भावांनो बघा, PM किसान योजनेचा हप्ता कधी जमा होणार. बघा, ऑक्टोबरमध्ये पैसे मिळण्याची शक्यता, दिवाळीमध्ये खुशखबर येण्याची शक्यता. भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारतात कोट्यवधी लोक ही शेती करतात, ते शेतीवर अवलंबून आहेत. दरम्यान याच शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून सरकारने काही योजना राबवल्या आहेत. यातील एक योजना म्हणजे PM किसान सन्मान निधी योजना. PM किसान योजनेत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करतात. दिवाळीत शेतकऱ्यांना खुशखबर मिळू शकते. PM किसान योजनेअंतर्गत सरकार वर्षभरात शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये जमा करतात. हे पैसे 3 हप्त्यांमध्ये दिले जातात. दरम्यान आतापर्यंत या योजनेत एकूण 20 हप्ते जमा करण्यात आले आहेत. आता 21वा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान पुढच्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबर महिन्यास शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. दिवाळीआधी शेतकऱ्यांना खुशखबर मिळू शकते. PM किसान योजनेचा 21वा हप्ता दिवाळी आधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत कोणतीही अजून
अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान जुलैचा हप्ता लांबणीवर गेला आहे. जुलैचा हप्ता हा ऑगस्टमध्ये देण्यात आला होता. तर ऑक्टोबरमध्ये पैसे येण्याची शक्यता. बघा, दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात, त्यामुळे हप्ता ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता आहे. दरम्यान आता आधीचा हप्ता 2 महिने उशिरा आला, त्यामुळे हा हप्ता देखील उशिरा येऊ शकतो. त्यामुळे डिसेंबरमध्ये देखील पैसे येऊ शकतात. याचसोबत सणासुदीच्या काळात पैसे जमा करणे कठीण होऊ शकते. त्यामुळे या योजनेचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे. ठीक आहे, PM किसान योजनेसंदर्भात जी माहिती आली होती ती माहिती मी तुम्हाला सांगितली. चला, बातमी नंबर 2 बघा तुम्ही आता. चला, बातमी नंबर 2 बघा, अत्यंत महत्त्वाची बातमी. सकाळ होताच सोन्याच्या दरात मोठा फेरबदल, अचानक पालटले दर. जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत. 10 ग्रॅम सोन्याची किंमत संदर्भात महत्त्वाचा निर्णय, महत्त्वाची माहिती, अपडेट बातमी बघा. सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झड लागत आहे. अशातच आत्ता 16 सप्टेंबर 2025 रोजीची माहिती आलेली आहे. मंगळवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. हे बघा, तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं. तर चला जाणून घेऊया याबद्दल लेटेस्ट माहिती. हे बघा, देशात आज सोन्याचे चांदीचे नेमके काय दर आहेत, काय भाव आहेत बघा. बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार 16 सप्टेंबर 2025 देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,10,690 रुपये आहे बघा. तर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,01,466 रुपये. तर 1 किलो चांदीचा दर 1,29,460 रुपये आहे. याशिवाय 10 ग्रॅम चांदीचा दर 1,295 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. याचबरोबर तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत चला जाणून घेऊया. शहरातील जे काही दर आहेत त्याबद्दल पण माहिती आलेली आहे, ती माहिती बघा. तुमच्या शहरात आजचा सोन्याचा भाव बघा. शहर आहे मुंबई. मुंबई शहरात 22 कॅरेट सोन्याचा दर बघा. 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,01,283 रुपये आहे. आणि 24 कॅरेट सोन्याचा दर मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर बघा 1,10,490 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यामध्ये बघा, पुणे येथे प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 1,01,301 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर पुणे येथे 1,10,510 रुपये आहे. 1,10,000 पार गेलेला आहे सोनं. त्यानंतर नागपूर येथे सोन्याचं 24 कॅरेट सोन्याचं दर 1,10,510 रुपये इतका आहे. आणि नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,10,510 रुपये इतका आहे. ओके, तर सोन्यासंदर्भात जे भाव होते, तुमच्या शहरातील काय भाव आहे त्याबद्दल माहिती होती. चला पुढील बातमी बघा. चला आता बघा, बातमी नंबर 3, अत्यंत महत्त्वाची बातमी नंबर 3 समोर आलेली आहे बघा. बातमी नंबर 3 तुम्ही बघू शकता. मराठवाड्यात हे बघा, मराठवाड्यात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस, शेत जलमय. बघा, मराठवाड्यात पावसाचा कहर सलग तिसऱ्या दिवशीही सुरू राहिला. शनिवारी अतिवृष्टीने 32 मंडळांना झोडपल्यानंतर रविवारही रात्रीपासून मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे हाल सुरूच ठेवले. 2 दिवसांच्या पावसामुळे 15,543 हेक्टरवरील पिके चिखलात गाडली असून आतापर्यंत झालेल्या नुकसानापैकी 93% पंचनामे पूर्ण झाले आहेत. पावसाचा आकडा रविवारी मराठवाड्यात 17.5 मिमी पावसाची नोंद झाली. बीड जिल्हा सर्वाधिक पावसाळा झालेला 37.1
37.1 मिमी, त्यानंतर धाराशिव 28.2 मिमी, परभणी बघा 24.8 मिमी, लातूर 24.4 मिमी पाऊस, बीड, लातूर, धाराशिव, परभणी आणि हिंगोलीतील एकूण 32 मंडळात 65 मिमीहून अधिक पाऊस म्हणजेच अतिवृष्टी झालेली आहे. पुढे बघा, वार्षिक सरासरी 679 मिमी पैकी मराठवाड्यात आतापर्यंत 676 मिमी पावसाची नोंद म्हणजेच 99%, तर 4 जिल्ह्यात 100%हून अधिक पावसाची नोंद झाली आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान, एकूण नुकसानग्रस्त क्षेत्र हे बघा तर 15,543 हेक्टर, त्यापैकी जिरायत पिके 14,89,631 हेक्टर. बघा त्यापैकी जिरायत पिके जे आहेत ते 14,89,631 हेक्टर, बागायत पिके 3,861 हेक्टर, फळबागा 7,071 हेक्टर. नुकसानग्रस्त शेतकरी 15,78,000हून अधिक. शनिवारी आणि रविवारी मिळून 640 गावांमध्ये पिकाचे नुकसान झाले. घाट नांद्रा परिसरात नदीला पूर आल्याने शेतकरी आणखीन हवालदिल झाले. हे बघा पंचनाम्याची प्रगती, तर पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी जिल्हानिहाय पंचनामे सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात एकूण 93% पंचनामे पूर्ण झाले असून काही ठिकाणी अधिकारी शेतात जाऊन नुकसानाची नोंदणी करत आहेत. तर ही बातमी पण अत्यंत महत्त्वाची होती. तर मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस संदर्भात ही बातमी होती. चला ही बातमी समजली. पुढील बातमी बघा तुम्ही आता. चला आता आपण शेवटची बातमी बघणार आहोत. बातमी नंबर 4 अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बातमी नंबर 4 एवढी बातमी बघून जा, मग आपण व्हिडिओ थांबूया. हे बघा, तर आजपासून फोनपे, गुगल पेच्या नियमात झाला मोठा बदल. आता ग्राहकांना एका दिवसात, हे बघा तुम्ही फोनपे किंवा गुगल पे वापरत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. UPIने पेमेंट करणाऱ्या ग्राहकांसाठी आज एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे. तुमच्याकडे एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे. जर तुम्ही ही UPIने पेमेंट करत असाल तर आजची बातमी ही तुमच्यासाठी फारच उपयुक्त ठरणार आहे. खरं तर आजपासून UPIच्या नियमामध्ये बदल झाला आहे. NPCIने UPIचे ट्रान्झॅक्शन लिमिट वाढवण्याची घोषणा केली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा व्यवहार करताना फारशी अडचण भासणार नाही असे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार NPCIने मोठ्या व्यवहाराची लिमिट वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. NPCIने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार आता व्हेरीफाईड मर्चंटसोबत एका दिवसात 10 लाख रुपयापर्यंत ऑनलाईन पेमेंट करता येणार आहे. बघा, तर एका दिवसात 10 लाख रुपयापर्यंत ऑनलाईन पेमेंट करता येणार आहे. सद्यस्थितीला फोनपे, गुगल पे, हे बघा सद्यस्थितीला फोनपे, गुगल पे, पेटीएम अशा पेमेंट ॲप्लिकेशनचा वापर प्रचंड वाढला आहे. या अशा पेमेंट ॲप्लिकेशनच्या वापरामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक व्यवहार सोपे झाले आहेत. आता सर्वसामान्य फक्त एका क्लिकवर कोणाशीही पैशांची व्यवहार करू शकतात आणि तो जास्तपर्यंत 10 लाखपर्यंत करू शकतात. पेमेंट करू शकतात. 10 लाखपर्यंत ऑनलाईन पेमेंट करता येईल. 10 लाखपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. ओके, तर पेमेंट तुम्ही करतात फोनपे, गुगल पे, त्यामध्ये हा मोठा निर्णय झालेला आहे आणि एक ग्राहकांना दिलासा मिळालेला आहे. कारण पहिले पेमेंट कमी करता येत होती ऑनलाईन. ठीक आहे, ही बातमी पण अत्यंत महत्त्वाची होती. चला एक पुढील एक महत्त्वाची माहिती आपण समजून घेऊया आणि त्यानंतर व्हिडिओ थांबूया. 2 मिनिटाचा व्हिडिओ बाकी आहे. एवढे 2 मिनिटे बघा तुम्ही. आता पुढे महत्त्वाची माहिती तुम्हाला 2 मिनिटात सांगतो.
हे बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या कामाच्या टॉप बातम्या ज्या तुम्हाला कोणीच सांगणार नाही त्या बातम्या आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितल्या। त्यामध्ये आपण बघितलं तर फोनपे गुगल पेच्या नियमात मोठे बदल झाले, ऑनलाईन पेमेंटची जी काही मर्यादा आहे ती वाढवण्यात आली, त्याबद्दल आपण सर्व माहिती बघितली। त्यानंतर आपण बातमी बघितली मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस, शेत जलमय झाले याबद्दल पण आपण अत्यंत टॉप बातमी बघितली। आणि आपण बातमी बघितली सोना संदर्भात, सोन्याच्या दरात मोठा फेरबदल, अचानक पलटले दर, 10 ग्रॅमची सोन्याची किंमत किती झाली त्याबद्दल पण तुम्हाला सविस्तरपणे माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। आणि आपण सुरुवातीला बातमी बघितली ती म्हणजे दिवाळी आधी शेतकऱ्यांना खुशखबर मिळणार, पीएम किसान योजनेचा हप्ता कधी जमवणार याबद्दल पण आपण माहिती समजून घेतली। पीएम किसान योजनेच्या हप्त्याबद्दल शेतकरी भावांसाठी महत्त्वाची माहिती समजून घेतली। आणि सुरुवातीलाच आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बघितली। राज्यातील सर्व महिलांसाठी लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची माहिती, सप्टेंबर हप्त्याबद्दल 2100 रुपये कधी मिळणार, 2000 रुपये शेतकरी भावांना कधी मिळणार या संदर्भात सर्व माहिती एकदम सिंपल आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे। हो, आपला थोडा व्हिडिओ मोठा असतो, 26-27 मिनिटाचा व्हिडिओ असतो, परंतु या 26-27 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगत असतो। सर्व माहिती एकदम तुम्हाला सांगितलेलं आहे मी एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये, ठीक आहे। या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल आणि आर ते सिलेक्ट करा। पुन्हा एकदा सांगतो, हात जोडून सांगतो, चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद, भेटू पुढील व्हिडिओमध्ये।